नमस्कार, ड्रीम स्टडी या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ता 23 नोव्हेंबर 2000 रोजी जी टीईटीची परीक्षा झाली होती त्यातील प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहे। तर मराठी विषयातील आपण प्रश्न बघणार आहोत। चला तर आपण लगेच सुरुवात करूया। प्रश्न 1, झाकले माणीचा योग्य अर्थ काय? पर्याय आहे पाणक्या, 2 बहुमोल वस्तू, 3 साधा पण गुणी मनुष्य, 4 कजाग व्यक्ती। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 साधा पण गुणी मनुष्य। दुसरा प्रश्न, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा। 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत। शब्द आहे वायुपुत्र, पण यामध्ये वायुपुत्र अचूक शब्द कसा लिहितात तो आपल्याला ओळखायचा आहे। तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वायुपुत्र। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? पर्याय 1 फुले, 2 नाले, 3 पेले, 4 भाले। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 फुले। चौथा प्रश्न, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा प्रयोग होतो। तर पर्याय बघा, 1 कर्तरी, 2 सकर्म कर्तरी, 3 कर्मणी, 4 भावे। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 कर्मणी। पुढचा प्रश्न, तुला हे पुस्तक आवडले का? या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? पर्याय आहेत 1 पूर्णविराम, 2 प्रश्नचिन्ह, 4 उद्गारवाचक शब्द चिन्ह, 4 स्वल्पविराम। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रश्नचिन्ह। प्रश्न 6, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? 1 दासबोध, 2 एकनाथी भागवत, 3 अभंगगाथा, 4 भावार्थ दीपिका। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 अभंगगाथा। पुढील प्रश्न, शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? पर्याय आहे 1 उपमेय, 2 उपमान, 3 साधारण धर्म, 4 अलंकार। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 उपमेय। पुढचा प्रश्न, कडाड कडा फोड नभ उडव उडू मखिका, खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका। यात कोणता रस आहे? पर्याय आहे 1 रौद्र, 2 भयानक, 3 विभत्स, 4 करुणा। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 रौद्र। पुढील प्रश्न, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? 1 पुरुषवाचक, 2 अनिश्चित, 3 प्रश्नार्थक, 4 दर्शक। यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्नार्थक। प्रश्न 10, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? 1 2 3 4। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? 1 विनीता लाडू खाते, 2 विनुता लाडू खात असेल, 3 विनुता लाडू खात होती, 4 विनुता लाडू खात आहे। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 विनुता लाडू खात असेल। प्रश्न 12, स्वभाव अधि उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? 1 स्वभावोक्ती, 2 स्वभावउक्ती, 3 स्वभावोक्ती, 4 स्वभावउक्ती। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 स्वभावोक्ती। 13वा प्रश्न, हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? 1 इतरेतर द्वंद्व, 2 समाहार द्वंद्व, 3 वैकल्पिक द्वंद्व, 4 कर्मधारय। बरोबर उत्तर इतरेतर द्वंद्व। पुढचा प्रश्न बघूया, पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? 1 श्रेष्ठ, 2 जरा, 3 आशीर्वाद, 4 नवरा मुलगा। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 जरा। 15वा प्रश्न, पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी कोणती? 1 भाऊ भ्राता, 2 मित्र दोस्त, 3 सूत पुत्र, 4 उत्कर्ष अपकर्ष। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 उत्कर्ष अपकर्ष। आता खाली उतारा दिले आहे, त्या उतार्यावरती काही प्रश्न विचारले आहेत, तर त्याची उत्तरे आपण बघूया। 16वा प्रश्न, दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतारात आलेले नाही? 1 गोड जेवण, 2 अंधारी रात्र, 3 रडणारी व्यक्ती, 4 परीक्षेच्या वेळचे कष्ट। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 रडणारी व्यक्ती। पुढचा प्रश्न, दुःखे कशासाठी येतात? 1 कसोटी पाहण्यासाठी, 2 व्यक्तिमत्व घडू नये यासाठी,
3 सुखाची किंमत कळू नये यासाठी. 4 आपण आनंदी व्हावे यासाठी. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 कसोटी पाहण्यासाठी. पुढचा प्रश्न, उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? 1 सकारात्मक, 2 नकारात्मक, 3 उदासीन, 4 उत्साही. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 सकारात्मक. पुढचा प्रश्न आपण बघूया. खाली कविता दिलेल्या आहे, त्याच्या आधारित काही प्रश्न विचारले आहेत. कळीसाठी कोण वाट पाहत आहे? 1 झाड, 2 फूल, 3 सूर्याचा किरण, 4 बाग. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 सूर्याचा किरण. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? 1 सूर्य होण्याचा, 2 फूल होण्याचा, 3 दिमाखात मिरवण्याचा, 4 सुगंधित होण्याचा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 सूर्य होण्याचा. पुढचा प्रश्न, कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? 1 फुलाची कळी, 2 बागेत फुलणारी कळी, 3 झाडावर उमलणारी कळी, 4 जन्माला येणारी कळी. बरोबर उत्तर 4 जन्माला येणारी कळी. पुढचा प्रश्न बघा, योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. देखल्या देवा. पर्याय आहे 1 परमेश्वर, 2 दंडवत, 3 मंत्र, 4 पठण. देखल्या देवा दंडवत. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पुढील प्रश्न, आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? 1 जयवंत दळवी, 2 गदी माडगुळकर, 3 चित्र खानोलकर, 4 बासी मर्ढेकर. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 चित्र खानोलकर. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? 1 अमृतवेल, 2 असामी असामी, 3 व्यक्ती आणि वल्ली, 4 बटाट्याची चाळ. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 अमृतवेल. पुढचा प्रश्न, आकांक्षा घरी गेली या वाक्याचा प्रकार कोणता? 1 आज्ञार्थी, 2 विद्यार्थी, 3 संकेतार्थी, 4 स्वार्थी. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 स्वार्थी. 26वा प्रश्न बघा, कुणी झाडाच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. 1 तृतीय एकवचन, 2 तृतीय अनेकवचन, 3 षष्टी एकवचन, 4 षष्टी अनेकवचन. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 षष्टी अनेकवचन. 27वा प्रश्न, एक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? 1 समाज, 2 वाचा, 3 धर्म, 4 आनंद. बरोबर उत्तर 1 समाज. पुढचा प्रश्न बघू. पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? 1 लग्नासाठी बोलवणे, 2 विद्यार्थ्यांना बक्षीस देणे, 3 प्रमुख पाहुण्याचे आभार मानणे, 4 विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे. पुढील प्रश्न, अ आ इ उ ऊ हे कोणत्या प्रकाराचे स्वर आहेत? 1 सजातीय, 2 विजातीय, 3 संयुक्त, 4 दीर्घ. बरोबर उत्तर 1 सजातीय. शेवटचा प्रश्न बघा, धरणी या शब्दाचा लघुगुरु क्रम कसा असेल? बघा याच्यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिले आहेत, त्यामध्ये बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा. तोपर्यंत धन्यवाद.